गजानन महाराज मंदिराजवळ महानगरपालिकेने केलेल्या अतिक्रमण कारवाईत दिव्यांग महिला अर्चना पारखे यांच्या मातीच्या भांड्यांची तोडफोड झाल्याची घटनेची दखल घेत आमदार बच्चू कडू यांनी शहरात येऊन अर्चना पारखे यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी तिचे पुनर्वसन करून तात्काळ स्वतःच्या हक्काचे घर बांधून देण्याचे आश्वासन दिले। तसेच तिच्या उदरनिर्वाहासाठी व्यवसाय उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगितले। महानगरपालिकेकडून दिव्यांगांना दिले जाणारे मासिक मानधन सन 2024 पासून थकीत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केलाय। मनपा आयुक्त शासकीय दौऱ्यावर जपानमध्ये असल्याने बच्चू कडू यांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला। येत्या 8 दिवसात दिव्यांगाचे थकीत मानधन त्यांच्या खात्यावर जमा करून सर्व योजना तात्काळ लागू कराव्यात, अन्यथा 15 दिवसानंतर आयुक्तांचा समाचार घेऊ असा इशारा त्यांनी दिला। अतिक्रमण विभागाच्या कारवाईची तुलना त्यांनी अफजल खानाच्या क्रूरतेशी करत संबंधित अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला। अर्चना पारखे यांना कायमस्वरूपी घर मिळेपर्यंत त्यांना भाड्याच्या घराची व्यवस्था आणि दर महिन्याला किराणा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केले। यावेळी काही भिक्षेकरी आणि इतर दिव्यांग नागरिक उपस्थित होते। त्यांनाही विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत पुनर्वसन करण्याचे आश्वासन बच्चू कडू यांनी दिले। या प्रसंगी प्रहार संघटनेचे संपर्क प्रमुख विनोद परदेशी, शहराध्यक्ष कुणाल राऊत, जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, संकेत खापर्डे, कीर्ती देशपांडे, राजेंद्र जयस्वाल, शेख वाजिद, सचिन गवई, नवनाथ सातपुते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते।